करायला उपचार करायला तयार आहेत, फक्त ते patient साहेब, पाहिजे ना जवळ. हे बघा तुम्ही आमच्यासाठी आहेत, ते सुद्धा आमच्यासाठी आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला कारण द्यायची नाही, त्यांनी तर अजिबात आम्हाला कारण द्यायची नाही. आम्हाला रिझल्ट पाहिजे, बाकीचं आम्हाला काही नकोय. हा, आता तुमचे तर मिस्टर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव कमी व्हावा म्हणून पाण्याच्या टाकीवर कालपासून बसलेले आहेत. आजचा दुसरा दिवस आहे, उद्या पाडवा आहे. ते कालपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या जीवाला जर काही झालं तर वन विभाग असेल किंवा तालुक्याचे आमदार असेल किंवा खासदार असेल, आम्ही कोणालाही सोडणार नाही. कारण बिबट्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे. काय इकडे काय काय समस्या आहेत बिबट्याच्या? लोक कांदे काढतात वगैरे, असं काय प्रॉब्लेम होतो? हो, शेतात लोक कांदे काढतात, त्याच्यामध्ये बिबट्या फिरत असतो. मजुरांच्या जीवाला धोका आहे. लोकांच्या शेळ्या मारल्या जातात, जनावरं मारली जातात. शेतकऱ्यांचं म्हणजे जोडधंदा म्हणजे पशुधन सर्वांचे नुकसान होत आहे. त्याची भरपाई मिळत नाही. आमची उपजीविकेचं साधन म्हणजे शेळ्या होत्या, ते आम्ही विकून टाकल्यात बिबट्यामुळं. मागणी काय? आमची मागणी म्हणजे आम्हाला आमची भरपाई मिळावा व बिबट्यापासून आमच्या जनतेचं म्हणजे आमच्या पहिलं गावाचं तालुक्याचं पूर्ण संरक्षण व्हावं आणि बिबटमुक्त आमचं गाव होय, एवढीच मागणी. पाडवा आहे, एक मोठा सण आहे. तुमचे पतिराज पाण्याच्या टाकीवर तालुक्याचा विषय घेऊन, तर त्यांच्याशिवाय अप्रत्यक्षपणे तुम्हाला सण साजरा करावा लागणार आहे. तुम्ही सण करणार आहे का? नाही, कारण माझे मिस्टरच टाकीवर आहे, तर आम्ही सण कसा खाणार? गोडधर घरात कसं करून खाणार? आमचं गावच पूर्ण हे करणारे, निषेध करणारे.